Welcome dear students. 1.4 Be Smart English Workshop, page number 24. Complete the following web with the words associated with the text and the given title. आपलं गिवन टायटल आहे बी स्मार्ट आणि कंपोनंट्स ऑफ सक्सेस, यशाचे घटक. आपल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये आलेले यशाचे घटक आहेत बघा. डिझायर, ड्रीम, व्हिजन, स्किल, विल. आणि नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये आलेले टॅलेंट, ॲक्शन आणि ओरिजिनॅलिटी. म्हणजे यश मिळवण्यासाठी काय काय पाहिजे? डिझायर पाहिजे, इच्छा. ड्रीम, स्वप्न पाहिजे. व्हिजन, दूरदर्शीपणा. स्किल, कौशल्य पाहिजे. विल, इच्छाशक्ती. टॅलेंट, बुद्धी पाहिजे. त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे. आणि ओरिजिनॅलिटी म्हणजे आपलं ध्येय आपलं स्वतःचं असलं पाहिजे, त्याच्यात दुसऱ्याचं कॉपी करायचं नाही. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट इच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. गोल्स शुड बी अचिवेबल. लेखकाने याचं उदाहरण काय दिलेलं आहे ते आपण इथे लिहायचं. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. हे उदाहरण त्याचं दिलेलं आहे. आता हे झालं अचिवेबलचं. अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. गोल अचीव करण्यासाठी टाइम लिमिट ठेवलं पाहिजे आपण. याच्यासाठी लेखकाने कोणतं उदाहरण दिलं आहे तर टू रिड्यूस वेट वी शुड हॅव कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, एक्सरसाइज, डाएट और स्ट्रेस फ्री थॉट्स. नंतर अ स्पेसिफिक फील्ड और एरिया हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल. विशिष्ट एरिया ठरवलं पाहिजे, भाग ठरवलं पाहिजे की ज्याच्यात आपण गोल अचीव करू शकतो. याच्यासाठी उदाहरण लेखकाने दिलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. त्यानंतर good results depend upon the quality and quantity of work put in. याच्यासाठी लेखकाने उदाहरण दिलं आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी कांट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. नंतर अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. याच्यासाठी उदाहरण दिलं आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. अशी फक्त तिथे दिलेली जी उदाहरणं आहेत ती शोधून आपल्याला लिहायची. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. स्मार्ट गोल्स आर. स्मार्ट गोल्स हे काय आहेत तर आपल्याला धड्यात ह्याचं पण आहे तसं वाक्य दिलेलं आहे. अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. नंतर बी क्वेश्चन. टू व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल्स आर. गोल सेट करण्याचे दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी हे एक, आणि दुसरं अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आता रीड धिस कोट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. कोट म्हणजे म्हटलेली विधान. मोठ्या लोकांनी म्हटलेली काही विधान असतात की जी आपण आपल्या उदाहरणामध्ये सांगतो. तर तसं की आपण आत काही घातलं नाही तर बाहेर काही येणार नाही. म्हणजे आपण स्वतः काही केलं नाही तर त्याचं फळ आपल्याला दिसणार नाही. गेस द मिनिंग, डिस्कस इन पेस अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. अशाच अर्थाचे म्हणजे थोडक्यात प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळणार नाही अशा अर्थाची आपले काही जे कोट्स म्हणजे म्हणी किंवा सुविचार असे आपण इथे लिहायचे. यू रीप ॲज यू सो. पेराल तसे उगवेल. म्हणजे जसं घालाल तसं येईल. पेराल तसे उगवेल हे एक आहे. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट म्हणजे आत जे घालाल तेच बाहेर मिळेल. म्हणजे जे काही घालाल त्याचं फळ तुम्हाला, आउटपुट फळ तुम्हाला दिसेल. आणखीन एक आहे बघा. द मोर यू ड्रीम द फर्दर यू गेट. जितकं मोठं स्वप्न बघाल तितके पुढे जाल. द मोर यू ड्रीम
द फार्दर यू गेट. फार्दर पुढे तितकं लांब जा. विनर्स नेव्हर क्विट, क्विटर्स नेव्हर विन. विनर्स नेव्हर क्विट म्हणजे विजेते लोक कधी क्विट माघार घेणे किंवा सोडून देत नाहीत. आणि क्विटर्स नेव्हर विन म्हणजे सोडून देणारे कधी जिंकत नाहीत. विनर्स नेव्हर क्विट, क्विटर्स नेव्हर विन. नंतर सम पीपल वॉन्ट इट टू हॅपन, सम विश इट वुड हॅपन, अदर्स मेक इट हॅपन. किंवा त्यापेक्षा सोपं हे पाचवं आहे, अ विल फाइंड अ वे म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हणजे आधी आपण इच्छा ठेवली पाहिजे तेव्हा आपल्याला मार्ग दिसेल. आता ड्राफ्टिंग अ स्पीच याचं तयार केलेलं स्पीच मी तुम्हाला स्पीच कसं तयार करायचं ते इथे दिलंय, ते आपण वर्गामध्ये घेऊया. नेक्स्ट पेज. पेज नंबर 26. हे सगळं स्पीच कसं तयार करायचं त्याच्याबद्दल आहे. तो क्वेश्चन मोठा आपण वर्गात घेऊया. पेज नंबर 26. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच. स्पीच करताना काय करा आणि काय करू नका. डूजमध्ये टॉक स्लोली, सावकाश बोला की जे तुमच्या समोरच्याला समजेल. डोंट मंबल म्हणजे पुटपुटू नका. एम्फसाइज कीवर्ड्स. कीवर्ड्स महत्त्वाचे शब्द, महत्त्वाच्या शब्दांवर जोर द्या. आणि डोंट लुक अप ऑर डाऊन, एकदम वर बघणं किंवा खाली बघणं असं काय करू नका. पुढे इंट्रोड्यूस प्रॉपरली विथ अ ग्रीटिंग. इंट्रोड्यूस प्रस्तावना म्हणजे पहिला परिच्छेद असतो भाषणातला, तो व्यवस्थित म्हणा. विथ प्रॉपरली नीटपणे म्हणा. विथ ग्रीटिंग की सगळ्यांचं स्वागत करून, आपण कोणाला उद्देशून बोलतोय त्याचं वगैरे स्वागत करून मग पहिला पॅरेग्राफ म्हणा. डोंट मिसप्रोनाऊन्स द वर्ड्स. प्रोनाऊन्स उच्चारणे, मिसप्रोनाऊन्स चुकीचे उच्चार करणे. शब्दांचे चुकीचे उच्चार करू नका. स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोला. डोंट स्टिक युअर हँड्स इन युअर पॉकेट्स. तुमच्या खिशामध्ये तुमचे हात घालून ठेवू नका. प्रेझेंट युअर आयडियाज इन अ प्रॉपर मॅनर. तुमच्या कल्पना योग्य पद्धतीने प्रेझेंट करा, सादर करा, मांडा. डोंट स्टेअर ॲट द फ्लोअर. जमिनीकडे नजर खिळवून ठेवू नका. बी कॉन्फिडेंट वाईल स्पीकिंग. बोलताना कॉन्फिडंट राहा, आत्मविश्वासाने बोला. डोंट रीड युअर स्पीच. भाषण वाचून दाखवू नका, भाषण करा. यूज फ्रेजेस अँड प्रॉपर व्होकॅब्युलरी. यूज प्रॉपर फ्रेजेस अँड वर्ड्स. योग्य फ्रेजेस आणि शब्द वापरा. डोंट लेक्चर ॲट द ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, प्रेक्षकांना लेक्चर देऊ नका. पॉज फॉर इफेक्ट. मध्ये मध्ये पॉज घ्या, थांबा, त्याच्या परिणामासाठी पॉज. नंतर प्रॅक्टिस मोर, जास्त प्रॅक्टिस करा. इथे डोंट स्पीड अप ऑर पेस म्हणजे डोंट स्पीड अप, स्पीड खूप जास्त ठेवू नका. हे काही डूज अँड डोंट्स दिलेले आहेत. तुमच्या मनानेही तुम्ही काही तयार करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, एलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे वक्तृत्वाची स्पर्धा आहे. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हा निबंध आपण 9वीमध्येही तयार केलेला आहे. तो निबंध लिहायचा आहे. ह्याचा मी फोटो व्हॉट्सॲपवर टाकेन. तो निबंध तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर हे नाही परीक्षा. आता एकदम आपण लँग्वेज स्टडीवर येणार आहोत. पेज नंबर 28. When the ing form of a verb is used as a noun,
इट इज नोन ॲज जिरंड ऑर व्हर्बल नाउन. जेव्हा आयएनजीचं रूप हे नाऊन म्हणून वापरलं जातं तेव्हा त्याला जिरंड किंवा व्हर्बल नाउन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द फायटिंग वेंट ऑन. आता इथे फायटिंग हे नाऊन म्हणून आलंय, कर्ता म्हणून आलंय. जेव्हा असं कर्ता म्हणून आयएनजीचं रूप वापरलं जातं तेव्हा त्याला जिरंड असं म्हणतात. कसं ओळखलं मी की हे नाऊन आहे? तर वेंट हे दुसरं क्रियापद आलेलं आहे त्याच्यात, म्हणजे फायटिंग हे वेंटच्या आधी आलं ते नाऊन आहे. हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ड फाईट इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट. हा वाक्यातला कर्ता आहे फायटिंग आणि वेंट हे क्रियापद आहे. मग ज्या वेळेला नाऊन म्हणून आयएनजीचं रूप वापरलं जातं तेव्हा त्याला म्हणतात जिरंड, GERUND. वी सी द फायटिंग वेंट ऑन, इट डज अ वर्क ऑफ अ नाऊन. ते नाऊन म्हणून काम करतं. त्याची आणखी उदाहरणं बघा. गार्डनिंग इज अन आर्ट. इथे इज हे क्रियापद आहे, गार्डनिंग हे नाऊन आहे. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग हे नाऊन आहे, इज हे वर्ब आहे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. एन्जॉय हे वर्ब आहे, रीडिंग हे नाऊन आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. इथे लाईक हे वर्ब आहे म्हणून रीडिंग आणि रायटिंग ही नाउन्स आहेत. इथे सगळी ही जी आयएनजीची रूपं आहेत, गार्डनिंग, कुकिंग, रीडिंग अँड रायटिंग, ही इथे जिरंड म्हणून काम करतात. आता rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the given here. आता तुम्ही काय करायचं आहे बघा. द फायटिंग वेंट ऑन. फायटिंगच्या जागी दुसरं आयएनजीचं रूप घाला आणि वाक्य तयार करा. द फायटिंग वेंट ऑन म्हणजे फायटिंग चालूच राहिली. फायटिंगच्या जागी द रीडिंग वेंट ऑन, वाचन चालूच राहिलं. द रायटिंग वेंट ऑन. गार्डनिंग इज अन आर्ट याच्याऐवजी कुकिंग इज अन आर्ट किंवा रीडिंग इज अन आर्ट, स्पीकिंग इज अन आर्ट. कुकिंग इज अ सायन्स याच्या जागी गार्डनिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय एन्जॉय लिसनिंग पोएम्स. अशी वेगळी रूपं वापरून हे लिहायचं. जिरंड म्हणजे काय आपण शिकलो. जिरंड म्हणजे क्रियापदाचं आयएनजी रूप की जे नाऊन म्हणून वापरलं जातं. आता आपल्याला दुसरं शिकायचं आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ॲक्शन बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर और पर्सन. सच अ फॉर्म इज नोन ॲज अ नॉन फायनाईट फॉर्म और अन इन्फिनिटिव्ह. क्रियापदाचं असं रूप येतं की जे कर्ता बदलला तरी बदलत नाही, क्रियापद बदललं तरी बदलत नाही, तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. इन्फिनिटिव्ह हे एकतर टूच्या बरोबर येतं किंवा विदाऊट टू म्हणजे टू नसतानाही येतं. आता बघा, आपण हे 9वीमध्ये शिकलेलो आहोत इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, किंवा 8वीतही शिकलो की टू आणि त्याच्या पुढे आलेलं क्रियापदाचं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह. पण काही वेळेला ते टूच्या बरोबर येत नाही, एकटं सुद्धा येतं. आता कधी येतं आपण बघूया. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. तर इथे टू ड्रिंक, टू आणि त्याच्या पुढे जर क्रियापद आलं तर ते इन्फिनिटिव्ह असतं. हे आधी शिकलो आहे आपण, टू ड्रिंक. आता इथे बघा, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. टू रीड हे झालं इन्फिनिटिव्ह. उरलेल्या वाक्यानं किंवा इथे टू बी ऑर नॉट टू बी हे झालं इन्फिनिटिव्ह. आता उरलेली वाक्य बघा. आपल्याला माहिती आहे की इंग्लिशमध्ये 5 मॉडेल ऑक्झिलियरीज आहेत, 5 जोड्या. कॅन कुड, शाल शुड, विल वुड, मे माईट आणि मस्ट. या क्रियापदांच्या पुढे जर एखादं क्रियापद आलं असेल तर तिथे टू येत नाही, पण ते असतं इन्फिनिटिव्ह. आता उदाहरणार्थ बघा, कॅन यू नेम द बेवरेज. कॅन नेम, नेम हे इथे वर्ब म्हणून आलंय, हे झालं इन्फिनिटिव्ह. या टू जरी आला नसला तरी ते कॅनच्या पुढे आलं म्हणून ते इन्फिनिटिव्ह आहे. पुढे कॅन आय रीड द बुक, याच्यामध्ये कॅनच्या पुढे आलेलं वर्ब आहे रीड, ते झालं इन्फिनिटिव्ह. आता आय कॅन रन, याच्यामध्ये रन हे झालं इन्फिनिटिव्ह. किंवा यू मस्ट रिस्पेक्ट युअर एल्डर्स,
यामध्ये मस्ट नंतर आलेलं रिस्पेक्ट हे वर्ब, हे झालं इन्फिनिटिव्ह. थोडक्यात इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस व्हर्ब किंवा विल वुड, शॅल शुड, कॅन कुड, मे माईट आणि मस्ट याच्या पुढे आलेलं क्रियापदाचं रूप हे असतं इन्फिनिटिव्ह. आता इथे आपल्याला काय सांगितलंय बघा, फायनाईट, अंडरलाईन द व्हर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. इथे आधी आपल्याला व्हर्बला अंडरलाईन करायची. रोट हे व्हर्ब आहे आणि रोट प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे, तर पास्ट टेन्स. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. फाउंड, फाउंड हे काय आहे, पास्ट टेन्स. फाइंडचा पास्ट टेन्स. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. फाइंड्स हे प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स कारण एसचं रूप किंवा पहिलं रूप म्हणजे प्रेझेंट टेन्स असतं. आता इथे आपल्याला कर्त्याला अंडरलाईन करायचे. प्रीती, प्रीती एकटीच आहे म्हणून सिंग्युलर. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. दिस सिंग्युलर. दे आर स्पोर्ट्समॅन. दे हा करताय त्याला अंडरलाईन करायची आणि दे अनेक वचन आहे म्हणून प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. कर्त्याला अंडरलाईन करायचे आणि तो कर्ता सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते ठरवायचं. आता काय सांगितलं बघा, आपण इकडे इन्फिनिटिव्ह बघितली की जी कधीही बदलत नाहीत. मग त्यातला कर्ता बदला, क्रियापद बदला, पण ती बदलत नाहीत. इथे ही जी आहेत क्रियापदं ही मात्र कर्त्याप्रमाणे बदलू शकतात. अशी ही क्रियापद आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात, फायनाईट वर्ब्स म्हणतात. वी सी दॅट वर्ब फॉर्म शो टेन्स नंबर. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. कर्त्याप्रमाणे याचे रूप बदलू शकतात. अशाला फायनाईट वर्ब असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, यू आर व्हेरी काइंड. तर यूच्या जागी जर शी हे हा करता आपण वापरला तर शी इज व्हेरी काइंड किंवा शी इज व्हेरी काइंड होईल. तसंच आय डोंट नो, चेंज आय टू शी. आयच्या ऐवजी शी करता वापरा. शी डझंट नो. माय फादर नोज. इथे माय फादरच्या ऐवजी वी केलं तर वी नो असे बदल होतात. म्हणून ही क्रियापदं कशी आहेत तर फायनाईट वर्ब्स आहेत. अंडरलाईन द जिरंड और प्रेझेंट पार्टिसिपल्स और इन्फिनिटिव्ह. आता इथे आपल्याला अंडरलाईन करायची जे शिकलो त्यातला आलेल्याला आणि फक्त अंडरलाईन करायचे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आपण इथे शिकलो बघा जिरंड, तर सेटिंग हे झालं जिरंड. नंतर क्वांटिफाईंग गोल्स, का तर गोलचं विशेषण येतं सेटिंग. क्वांटिफाईंग गोल्स, क्वांटिफाईंग हे झालं काय जिरंड. प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक हे झालं इन्फिनिटिव्ह. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट. टू क्रिएट हे झालं इन्फिनिटिव्ह. याच्यात वी नीड टू ब्रिंग. टू ब्रिंग हे झालं इन्फिनिटिव्ह. टू एक्झिक्यूट हे झालं इन्फिनिटिव्ह. डाऊन टू अर्थमध्ये मात्र होणार नाही कारण अर्थ हे नाऊन आहे, ते काय व्हर्ब नाही. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आता बघा फाइंडिंग, मास्टरिंग, गेटिंग हे सगळे आहेत काय तर हे जिरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी आर. तर अशा प्रकारे आपण हे जे शिकलोय इथे INGची रूपं आणि टू प्लस वर्ब त्याला आपण अंडरलाईन केलेले आहे. आता क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. इथे नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. बघूया आपण टॅकल. टॅकल म्हणजे हाताळणे. हाताळणे ही क्रिया आहे, ते झालं वर्ब. ट्रम्पेट म्हणजे तुतारी, वस्तू आहे, वस्तूचं नाम आहे म्हणून ते आलं नाउन. डायरेक्टली LY आपण शिकलोय. LY असेल तर तो बिंदास शब्द कुठे घालायचा आपण ॲडव्हर्बमध्ये. एक्झिक्यूट अंमलात आणणे, व्हर्ब आहे, व्हर्बमध्ये. ॲग्रेसिव्ह, ॲग्रेसिव्ह माणूस आहे, आक्रमक आहे, विशेषण आहे, ते इथे येईल ॲडजेक्टिव्हमध्ये. नॅचरल नैसर्गिक,
विशेषण आहे ॲडजेक्टिव्हमध्ये येईल. ॲब्सेन्स अनुपस्थिती हे नाऊन ॲबसेंटपासून ते नाऊनमध्ये येईल. एक्झॅक्टली एलवाय ॲडवर्बमध्ये येईल. अचीव मिळवणे व्हर्बमध्ये येईल. क्लिअरली एलवाय ॲडवर्बमध्ये येईल. इमॅजिनेशन कल्पनाशक्ती हे नाऊन आहे, इथे नाऊनमध्ये येईल. प्रिसाइजली एलवायल ॲडवर्बमध्ये येईल. क्रिएट निर्माण करणे व्हर्बमध्ये येईल. इम्पॉर्टंट महत्त्वाचे विशेषण आहे ॲडजेक्टिव्हमध्ये येईल. एक्सपर्ट हे दोन्हीकडे येऊ शकतं की एक्सपर्ट व्यक्ती एक्सपर्ट इथे येईल. नाऊनमध्ये पण येऊ शकेल की ही इज अन एक्सपर्ट, किंवा इथे पण येईल एक्सपर्ट स्किल. इथे ॲडजेक्टिव्हमध्ये पण येऊ शकेल किंवा नाऊनमध्ये. सध्या आपण नाऊनमध्ये घालू. स्पेसिफिक हे विशेषण आहे ते ॲडजेक्टिव्हमध्ये येईल. ऑफ हे प्रेपोजिशन आहे. इफ हा जोडणारा शब्द कंजंक्शनमध्ये येतो. अँड हा जोडणारा शब्द कंजंक्शनमध्ये येईल. ओ उद्गारवाचक जे शब्द आहेत ते इंटरजेक्शनमध्ये येतील. फ्रॉम हे फ्रॉम प्रेपोजिशनमध्ये येईल. वी हे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आहे ते इथे येईल. बट हा जोडणारा शब्द आहे कंजंक्शनमध्ये येईल. आणि इट हे सर्वनाम आहे म्हणून ते प्रोनाउनमध्ये येईल. अशा प्रकारे हे आपण पूर्ण केलेलं आहे. थँक्यू.